कसं आहे? छान छान. अगं वाढीव म्हण वाढीव. यात कामात बिझी होतो ना, एडिटिंग चालू होतं आपलं. जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने व आपल्या मराठी भाषेत एडिटिंग, ते पण फ्रीमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप भारी झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण मी सांगितलेले स्टेप जर तुम्ही सांगितलेल्या स्टेप त्याप्रमाणे तुम्ही एडिटिंग केली तर ती पुढच्या व्यक्तीला व तुम्हालाही खूप आवडेल. बात तो सही है. आणि राहिला प्रश्न व्हिडिओमध्ये जे पण आपण ॲप यूज केले आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. पेटमार्क आणि शेकीपेक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मी तुम्हाला सर्व एडिटिंग डिटेलमध्ये सांगतो. आणि आलाइट मोशन जर कोणाला चालवायला येत नसेल तर मी त्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. आणि एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईल. चला तर मग वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. गर्वन फुगू नको ए माझ्या रे नादाला लागू नको माझ्या रे नादाला लागू नको. तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी आलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर आलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेक प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क आणि शेकीपेक प्रोजेक्ट आलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे फर्स्ट बीट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर थ्री डॉटवरती जायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फोटोला शेवटपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 5.24च्या बीट लिहायचं आहे. आल्यानंतर या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे फोटोला कट करायचं आहे. तर फोटो कट झाल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बीट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक PNG दिली आहे, ती ॲड करायची आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने अशा प्रकारे वरती ॲड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर ही PNG शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर पुन्हा फर्स्ट बीट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक शॅडो PNG दिली आहे, ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपण जी PNG ॲड केली होती त्यावरती ही PNG वरती आणायची आहे. आणल्यानंतर या 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे या PNGची साईज वाढवायची आहे. त्यानंतर ही PNG सुद्धा शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला या PNG वरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही PNG आपण जी PNG आधी ॲड केली होती त्या PNGच्या खाली अशा प्रकारे आणायची आहे. तर ही शॅडो PNG खाली आणल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आपला शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 1 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅक येऊन आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर पुन्हा बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर आपला इफेक्ट लागून जाईल. तर त्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला इथे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला जेवढे पण क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तुम्ही तेवढे ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्ट
बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।